या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच. येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहत आपण पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाची. पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पारधी वस्त्यांवर CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. पारधी समाजाच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील उचलण्याची तयारी पोलीस उपअधीक्षकांनी केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या पुढाकाराने येवला तालुक्यातील पारधी समाजाच्या वस्त्यांवर CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कॅमेऱ्यांमुळे पारधी समाजातील लोकांवर संशयाच्या आधारावर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. या उपक्रमासाठी पारधी समाजाचे नेते नामदेवराव भोसले यांनी पुढाकार घेतला असून पारधी समाजाने मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी पारधी वाड्या वस्त्यावरील मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलण्याची तयारी मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दर्शवली आहे. या कार्यक्रम प्रसंगी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहित व गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला. सर्वप्रथम या ठिकाणी हा जो CCTV कॅमेरा बसवला याचं रीतसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. हे नामदेवराव भोसले संपूर्ण भारतभरामध्ये पारधी समाजासाठी झटून कार्य करणारा हा कार्यकर्ता. हे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, यांच्याकडं मोठमोठे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे, अशी सगळी मंडळी यांच्या घरी येऊन गेलेली आहे. यांचा उपक्रम असा आहे का जो आपला समाज बांधव आहे. पूर्वीपासून बघा, जेव्हा ब्रिटिश कालापासून जेव्हा काही चोरी होऊ द्या, घरफोडी होऊ द्या, दरोडा पडू द्या, तर सगळ्यात आधी पारधी लोकांना पकडून आणायची पोलीस. मला येताना फार आनंद झाला का जेव्हा पोलीस यायची वस्तीवर एखाद्या, तेव्हा पारधी समाज असा पळून जायचा. आज आम्ही बघितलं का पोलीसची गाडी यायला लागली आणि आमच्या स्वागतासाठी लोक यायला लागलेत. म्हणजे हा फार मोठा बदल झालेला आहे. त्याला मुख्य कारणीभूत हा माणूस आहे. यांचं फार मोठं काम आहे. आता हा जो कॅमेरा इथं बसला आहे, ह्या कॅमेऱ्यामुळं इथं काय घटना घडली, इत्यंभूत कोण माणूस कुठं होता, काय होता, म्हणजे आता जे लोकल पोलीस आहेत हे इथले, यांना तर यांची माहितीच आहे. परंतु जे काय बाहेरचे पोलीस असतील, लोक संशय व्यक्त करतात का बाबा पारधी समाजाच्याच लोकांनी चोरी केलेली आहे, घरफोडी केलेली आहे, दरोडा टाकलेला आहे. तर त्यावेळेला हा कॅमेरा त्यांच्यासाठी आरशाचं काम करणार आहे. माणूस एकदा खोटा बोलू शकतो, परंतु हा कॅमेरा खोटं बोलणार नाही. हा सगळीकडे फिरत असतो. रिव्हॉल्विंग कॅमेरा आहे आणि याचं रीतसर उद्घाटन झालं. याचा निश्चितपणे फायदा इथल्या लोकांना होईल. आणि मी या वतीने सर्वांनाच असं आवाहन करू इच्छितो का ज्यांना शक्य आहे त्यांनी एक कॅमेरा बसवला पाहिजे. यांच्या चळवळीतून संपूर्ण देशभरामध्ये लाखो कॅमेरे बसवलेत आणि बरेच समाज बांधव ज्यांच्यावर जो गुन्हेगारीचा शिक्का होता तो शिक्का त्यांनी पुसलेला आहे. या निमित्ताने मी पारधी समाजाच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आवाहन करतो, त्यांच्या आईवडिलांना, का त्या पोरांना तुम्ही शाळेमध्ये टाका. त्यांच्यासाठी जी काय पाटी, पुस्तकं, खर्च, फी जे काय लागेल ते मला सांगा. मी एनी टाईम त्यांच्यासाठी तयार आहे नेहमीसाठी. त्याच्यासाठी आज हा जो उपक्रम झाला तो फार चांगला उपक्रम झाला. याच्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा. येवल्यातील प्रसिद्ध चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहेत पैंजण व जोडवी महोत्सव. या महोत्सवामध्ये रुबाबदार पैंजण, फॅन्सी ट्रेंडिंग पैंजण, घुंगरू असणारे पारंपरिक पैंजण, नाजूक आणि ट्रेंडिंग जोडवी, कोरीवकाम, मीनाकारी, डेली वापरसाठी जोडवी, तसेच चांदीचे वाण, अधिक मासासाठी लागणारे चांदीचे दिवे, ताट, तामण, समय इत्यादी भेटवस्तू एकाच छताखाली. शुद्धता, विश्वास आणि परंपरा. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला.